नमस्कार. रमाकांत उदयकांतच्या तावडीतून चांगलाच सुटलेला असतो. उदयकांतला त्याने चांगलंच तुडवलेलं असतं. त्यावेळेला वल्लरीचा फोन उदयकांतला आलेला असतो. त्यावेळेला उदयकांत बोलतो, वल्लरी वल्लरी, अगं तो रमाकांत माझ्या तावडीतून सुटून गेला. तेव्हा मात्र वल्लरी उदयकांतवरती खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते, अक्कल आहे का तुला? काय केलंस तू हे? तुला साधं काम करता आलं नाही का? एकच तर जबाबदारी सोपवली होती ना मी तुझ्यावरती, तरी सुद्धा तू असं वागलास. तेव्हा मात्र उदयकांत बोलतोय, गप्प बस, माझ्याशी शहाणपणा नाही हा करायचा. आणि हे जे काही बोलतेस ना ते बंद करायचं. कोण समजतेस कोण तू स्वतःला? तुझी लायकी तरी आहे का? तेव्हा मात्र वल्लरी बोलते, उदयकांत, अरे तुला कळतंय का मी तुझ्यावरती का चिडते ती? अरे तुझ्या अशा वागण्यापायी तो रमाकांत जर का घरात आला आणि त्याने सर्व सांगितलं तर तर काय होईल या गोष्टीचा तरी विचार केलायस का? तेव्हा लगेच उदयकांत बोलतो, मला सगळं समजतंय, काही समजत नाही अशातला भागच नाहीये, पण आता काय करणार मी? तेव्हा वल्लरी बोलते, तू काही करू नकोस, गप्प बस, कारण तुझ्याच्यानी तर काहीच होणार नाही, हे मला आता कळूनच चुकलंय. आणि वल्लरी रागाने फोन ठेवते. इकडे ईश्वरी आणि अर्णव हायवेवरून गाडीने जात असतात. त्याच वेळेला रमाकांत तिथे चिखलात पडलेला असतो. तो कसा तरी धडपडत उठत असतो. त्यावेळेला ईश्वरीची नजर रमाकांतवरती पडते. तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने ओरडते, अर्णव सर गाडी थांबवा. तेव्हा अर्णव बोलतो, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? अगं मिस इंदोर, जरा विचार कर, हायवेवरती आहोत आपण, अशी मधीच कशी गाडी थांबवणार? तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर, अहो तुमचे वडील, तुमचे बाबा बघितले मी. हे ऐकल्यानंतर अर्णव एकाएकी गाडी थांबवतो. त्यावेळेला अर्णव बोलतो, तू काय बोलतेस कळतंय? मिस्टर रमाकांत आणि इथे, ते कशाला इथे असतील? त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर प्लीज प्लीज तुम्ही माझा विचार करा आणि गाडी पाठी घ्या. तेव्हा मात्र अर्णव गाडी पाठी घेतो. त्याच वेळेला तिथेच झाडासमोर रमाकांत उभा असतो. ईश्वरी त्याला बघितल्यानंतर खूपच धावपळीत गाडीतून उतरते. अर्णवला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्णव स्वतःशीच बोलतो, हे इथे काय करतायत आणि यांच्या डोक्याला एवढा मार लागलाय, रक्त कसं काय येतंय? ईश्वरी रमाकांत जवळ पोचते आणि रमाकांतला बोलते, बाबा बाबा हे कसं काय झालं? बाबा बाबा तुमच्या डोक्याला एवढा मार कसा काय लागला? बाबा बोला ना काहीतरी. तेव्हा मात्र रमाकांत ईश्वरीला बोलतो, ईश्वरी ईश्वरी मला तुला काहीतरी सांगायचं आहे, खूप महत्वाचं आहे. ईश्वरी तुला जर का त्या गोष्टी आता समजल्या नाहीत ना, तर सगळं काही हातातून निघून गेलं. तेव्हा मात्र अर्णव तिथे येतो आणि अर्णव बोलतो, मिस्टर रमाकांत, हे तुम्हाला कसं काय लागलं? तेव्हा मात्र मोठ्यानी रमाकांत बोलतो, अर्णव तू माझी चौकशी करतोयस? त्यावेळेला अर्णव बोलतो, हे बघा, उगाचच कोणत्याही आनंदात राहू नका. मी तुमची चौकशी करतोय फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्याने. तेव्हा मात्र रमाकांत बोलतो, हो हो मी तसंच म्हटलं. त्यावेळेला ईश्वरी बोलते, बाबा तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. बाबा तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे कशाला लक्ष देताय? मी आहे ना तुमच्या सोबत, तुम्ही फक्त मला सांगा. त्यावेळेला ईश्वरीला रमाकांत बोलतो, ईश्वरी, अर्णव, मी तुम्हाला आता जे काही सांगणार आहे ते सांगितल्यानंतर एक वेळ ईश्वरी तुझा विश्वास बसेल, पण अर्णवचा विश्वास बसेल की नाही याची मला खात्री नाही. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, बाबा तुम्ही असा विचार का करताय? तुम्ही फक्त सांगा नक्की काय झालंय ते. तेव्हा अर्णव बोलतो, हे बघा मिस्टर रमाकांत, मी तुमच्यावरती विश्वास ठेवायचा की नाही हे तुम्ही काय सांगणार आहेत याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही, तुम्ही फक्त बोला. त्यावेळेला मात्र मोठ्यानी रमाकांत बोलतो, खरं सांगू अर्णव, ज्या बाईला आजपर्यंत ईश्वरीची आई शोधत होती, ज्या बाईबद्दल सत्य जाणून घ्यायचं होतं, त्या बाईला मी कुठेतरी पाहिलं होतं. आणि खरं सांगू का, पण मला काहीच आठवत नव्हतं, पण ती बाई आपल्याच घरात राहते. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, तुम्ही काय बोलताय कळतंय तुम्हाला? जरा तरी बोलताना विचार करा, आपल्या घरात कोण करणार आहे हे? आणि तुम्ही नक्की कोणावरती संशय घेताय? आजीवरती की अंजलीताईवरती की आणखीन कुणावरती? वल्लरी मामीवरती?
त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर थांबा ना जरा, जरा धीर धरा ना, काय बोलताय तुम्ही? अर्णव सर, तुमच्या बोलण्याचा ना अर्थच वेगळा असतो. त्यावेळेला रमाकांत बोलतो, मी बोललो ना अर्णव, मी फक्त घरातल्या बाईचा उद्देश केला, तू तर पूर्णपणे माझ्यावरती चिडलास. अरे विचार कर ना अर्णव, तू जर का असाच वागत राहिलास तर सत्य तुझ्या समोर येणार कसं? अर्णव, आजपर्यंत ज्या ज्या सत्यामुळे मी स्वतःला दोषी मानत होतो, माझ्यामुळेच सात्विका गेली असं मला वाटत होतं, ते सत्य समोर आणण्याची वेळ आली आहे आणि अर्णव तू अशा प्रकारे वागतोयस. अर्णव प्लीज प्लीज असं नको ना वागूस. तेव्हा मात्र लगेच अर्णव मोठ्याने बोलतो, गप्प बसा. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर प्लीज, तुमचा बाबांवरती विश्वास नसेल पण माझा आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने त्यांच्याशी बोलू नका. अर्णव सर, खरं सांगायचं तर मला सुद्धा त्या बाईला शोधायचंच आहे. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, मिस इंदोर, त्या बाईला आपण शोधूच, पण म्हणून काय हे सांगतील त्या गोष्टीवरती विश्वास ठेवू का? जरा तरी विचार कर ना. तेव्हा मात्र मोठ्याने ईश्वरी बोलते, तुम्ही जरा शांत बसाल, तुम्ही जर का शांत बसलात तर बरं होईल. त्यावेळेला मात्र मोठ्याने अर्णव बोलतो, ठीक आहे. त्याच वेळेला लगेच ईश्वरी बोलते, बाबा तुम्ही बोला, तुम्ही घाबरू नका. आणि त्याच वेळेला इकडे वल्लरी मात्र खूपच घाबरलेली असते, तिला घाम फुटलेला असतो. ती स्वतःशीच बोलते, वाट लागली, या उदयकांच्या भरवशावर मी उगाच राहिले, जर का याच्या भरवशावर मी राहिले नसते तर ही वेळच माझ्यावरती आली नसती. काय करू मी आता मलाच कळत नाहीये, पण मला शांत राहून चालणार नाही, काहीतरी केलं पाहिजे. वल्लरी खूपच खूपच घाबरलेली असते. तर इकडे स्पर्धेच्या ठिकाणी अजून ईश्वरी आणि अर्णव पोचलेले नसतात, म्हणून लावण्याची आई आकाश आणि नम्रताला बोलत असते, काय आकाश, कुठे राहिला तुझा भाऊ? मला तर असं वाटतं तो स्पर्धेच्या ठिकाणी येणारच नाही, घाबरला, तो घाबरला. त्यावेळेला लगेच आकाश बोलतो, एक मिनिट, माझा भाऊ कधीच घाबरू शकत नाही. स्पर्धा सुरू व्हायच्या आधी तो येणार म्हणजे येणारच. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची मिसेस देशमुख, तुमच्या मनात जे चालू आहे ना ते कधीच कधीच असं घडूच शकणार नाही. तेव्हा मात्र लावण्याच्या आईला खूपच राग आलेला असतो. लावण्याची आई मोठ्याने बोलते, बस झाला, अति होतंय आता हे, तुझे हे वागणं बंद कर आकाश. अरे किती त्या भावावरती विश्वास ठेवणार आहेस? तेव्हा मात्र आकाश बोलतो, तुम्ही कितीही आमच्यामध्ये फूट पडण्याचा प्रयत्न करा मिसेस देशमुख, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला दोघांना वेगळं करू शकत नाही. त्यावेळेला मात्र नम्रता स्वतःशीच बोलते, आकाश सरांचा तर जिजूंवरती आणि ईश्वरीवरती खूपच विश्वास आहे. खरं सांगायचं तर त्यांना कसं समजवू तेच मला कळत नाही. प्रत्येक वेळेला ते जर का अशीच बाजू घेत राहिले तर मी काय करायचं मलाच कळत नाही. तेवढ्यात मात्र आकाशला संजय मामा बोलतो, काय चाललंय? अरे आकाश, अरे ईश्वरी आणि अर्णव कुठे राहिले? आतापर्यंत ते यायला पाहिजे होते. तेव्हा मात्र आकाश बोलतो, हो ना, मी सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करतोय, अजून कसे ते दोघं आले नाही. त्यावेळेला नम्रता बोलते, तुमचं काय चाललंय? आणि आकाश सर, आपण आपल्या गोष्टींकडे लक्ष देऊया ना, ती दोघं येतील. तेव्हा मात्र आकाश नम्रताला बोलतो, नम्रता कमाल आहे तुझी, अगं तू एवढी कशी बदलू शकतेस? नम्रता, खरंच तुझ्या या वागण्याचा ना मला त्रास होतोय. तेव्हा मात्र नम्रता बोलते, आकाश सर, मला तुमच्या वागण्याचा त्रास होतोय. आकाश सर, तुमच्या या सगळ्या सगळ्या गोष्टी मला पटतच नाही, तरी सुद्धा मला सहन कराव्या लागतायत. प्लीज आकाश सर, प्लीज समजून घ्या ना. तेव्हा मात्र आकाश बोलतो, आजपर्यंत तुला समजूनच घेत आलोय नम्रता, पण तू ईश्वरीच्या विरोधात एवढं जाशील असं कधी वाटलंच नव्हतं. का असं वागतेस तू? तेव्हा मात्र नम्रता बोलते, आकाश सर प्लीज प्लीज या सर्व गोष्टी बंद करा. खरंच मला ना कंटाळा आला. आणि नम्रता तिथून निघून जाते. तर इकडे ईश्वरी रमाकांतला विचारत असते. त्यावेळेला रमाकांत ईश्वरीला बोलतो, ईश्वरी, अगं ती वल्लरी दिसते तशी नाही. सात्विक आणि माझ्यामध्ये फूट पाडण्यासाठी तिनेच
तिनेच तुझ्या आईला माझ्या त्या रूम मध्ये पाठवलं होतं. तेव्हा मात्र अर्णव हे सर्व ऐकत असतो. त्यावेळेला अर्णव तोंडाने वेगळंच काहीतरी बोलतो. त्यावेळेला लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते, अर्णव सर, खरं सांगू का, तुम्ही स्वतःच विचार करा. ज्या ज्या वेळेला माझी आई आपल्या घरी आली त्या वेळेला मामीनी तिला भेटण्यापासून टाळलंय. तुम्हाला कळतंय का, तुम्हाला आठवतंय का? तेव्हा मात्र अर्णवला त्या गोष्टी आठवतात. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर, तेव्हाच खरं तर मला डाऊट यायचा, संशय यायचा, पण काय करणार, शेवटी माझ्याकडे काहीच पुरावा नव्हता म्हणून मी गप्प बसायचे. पण अर्णव सर, आता मात्र मी गप्प नाही बसू शकत. अर्णव सर, सगळ्या गोष्टी माझ्या समोर आहेत. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, बस झालं ईश्वरी, काय चाललंय तुझं? ईश्वरी, खरंच म्हणून काय आपण मामीवरती संशय घ्यायचा का? तेव्हा लगेच रमाकांत बोलतो, अर्णव, माझ्याजवळ पुरावा आहे. आणि अर्णव रमाकांतला बोलतो, काय पुरावा आहे तुमच्या जवळ, दाखवा बघू. तेव्हा रमाकांत स्वतःच्या मोबाईल मधील व्हिडिओ त्याला दाखवत असतो. त्याच्यामध्ये रमाकांतला बांधलेलं असतं आणि उदयकांत आणि वल्लरी रमाकांतला नाही नाही ते बोलत असतात. वल्लरी म्हणत असते, अरे तुझा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी त्या सुप्रियाला मी तुझ्या आयुष्यात आणलं आणि तुझी ती मूर्ख बायको, तिने या सर्व गोष्टींवरती विश्वास ठेवला. तिने या सर्व गोष्टींवरती विश्वास ठेवायची गरज काय होती? तिचं तर तुझ्यावरती प्रेम होतं ना, मग मग ते प्रेम कुठे राहिलं? तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो, मामी मामी, तुला मी सोडणार नाही. आणि तो रागाने घरी जायला निघत असतो. त्यावेळेला ईश्वरी अर्णवला बोलते, अर्णव सर, प्लीज थांबा तुम्ही. अर्णव सर, आता आपलं जास्त महत्वाचं काय आहे तर आपल्याला स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. अर्णव सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका, वेळ आली की आपण सगळ्या गोष्टी नीट करू. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, मिस इंदोर, ज्या बाईमुळे माझी आई या जगात नाहीये, ज्या बाईमुळे मी माझ्या आईला कायमचं गमावलं, त्या बाईला मी एवढी वर्ष पोसत होतो, त्या बाईला मी माझ्या आईच्या ठिकाणी मानलं होतं. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर, तुम्ही काहीही चुकीचं वागला नाही. अर्णव सर, तुम्ही जे काही वागलात ते अगदी योग्यच वागलात. अर्णव सर, प्लीज या गोष्टीचा तुम्ही विचारच करू नका. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, मग काय करू, तूच सांग ना, मग काय करू मी? तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडते. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर, आता काही एक करायची गरज नाही. आता आपल्याला स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचणं महत्वाचं आहे. आणि बाबा, तुम्ही सुद्धा आमच्या सोबत स्पर्धेच्या ठिकाणी येताय. तेव्हा मात्र रमाकांत बोलतो, ईश्वरी, अगं मी जर का तिथे आलो तर ती वल्लरी सुद्धा तिथे असणारच ना. त्यावेळेला लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते, असू देत ना, मला सुद्धा बघायचं आहे ती बाई नक्की काय काय करते ते. हे ऐकल्यानंतर मोठ्याने रमाकांत बोलतो, ईश्वरी, तुला जे करायचंय ते तू कर, पण काही झालं तरी माझ्या सात्विकाला न्याय मिळालाच पाहिजे. आणि ज्या गोष्टींमुळे तुझ्या आईला एवढी वर्ष त्रास झाला, अर्णवने सुद्धा तिच्याशी नको नको त्या भाषेत बोललं, ते सगळं सगळं पूर्णपणे आता सिद्ध करायची वेळ आलीये. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, तुम्ही काळजीच करू नका बाबा, आता त्या वल्लरीचे दिवस भरले. नाही ना तिची पळतापुळी केली तर नावाची ईश्वरी नाही मी. तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो, तुला जे करायचंय ते कर, पण त्या बाईला मात्र जिवंतपणे मरण यातना मी देणार. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, मिसेस देशमुख खूपच खुश असते. तिला असं वाटत असतं की आता अर्णव आणि ईश्वरी या स्पर्धेसाठी काही केल्या पोचणार नाही. काही झालं तरी सुद्धा ती दोघंही इथे येत नाहीत. त्यामुळे तिला खूपच आनंदाच्या उफळ्या फुटलेल्या असतात. त्याच वेळेला आकाश मोठ्याने ओरडतो, अरे दादा, कुठे होतास तू? त्यावेळेला मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला काय करावं तेच कळत नाही. लावण्याची आई पाठी वळून बघते तर
समोरच अर्णव आणि ईश्वरी उभे असतात. वल्लरी सुद्धा तिथे आलेली असते. वल्लरी बोलते, ही दोघं जर का इथे आहेत तर नक्कीच रमाकांत यांच्या सोबत नाहीये, म्हणजे रमाकांत यांना भेटलेलाच नाहीये. ईश्वरीला मात्र वल्लरीचा खूपच राग आलेला असतो. ती वल्लरीकडे रागाने बघत असते. त्याच वेळेला अर्णव आणि ईश्वरी समोर स्टेजवरती येतात. त्यावेळेला अर्णव लावण्याच्या आईला बोलतो, काय ना मिसेस देशमुख, तुम्ही कितीही प्रयत्न करा हो, आम्हाला या स्पर्धेसाठी न पोचण्यासाठी, पण खरं सांगू का, तुम्ही कितीही खोटे प्रयत्न केले तरी सुद्धा सत्य हे जिंकतच आणि आमची सत्याची बाजू आहे. आणि काहीही झालं तरी सात्विका कंपनी मी तुमच्या तावडीत देणार नाहीच. लावण्याचा चेहरा आणि लावण्याच्या आईचा चेहरा साफ पडलेला असतो. त्याच वेळेला वल्लरीकडे अर्णव रागाने बघत असतो आणि तिथे धमाकेदार अशी एंट्री होते, ती म्हणजे रमाकांतची. आणि रमाकांतला बघून तर त्या वल्लरीच्या चेहऱ्यावरती 12च वाजलेले असतात. तिला काय करावं तेच कळत नसतं. त्याच वेळेला लगेच मोठ्याने वल्लरी बोलते, रमाकांत. त्यावेळेला ईश्वरी बोलते, वल्लरी, दिवस भरलेले आहे, पण ही वेळ चुकीची आहे, जागा चुकीची आहे, म्हणून तुझ्या झिंजा उपटत तुला फरफटत अर्णव सरांच्या पायाशी टाकलं नाहीये, पण वेळ मात्र आली एवढं मात्र लक्षात ठेव. तेव्हा मात्र वल्लरीला घाम फुटतो. त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, अर्णव, अरे माझं ऐकून तरी घे. त्यावेळेला अर्णव बोलतो, ए निर्लज्ज बाई, माझ्या समोर उभं सुद्धा राहायचं नाही या. त्यावेळेला आकाश बोलतो, काय झालंय. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, आकाश सर तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगू, पण आता मात्र शांतच राहिलेलं बरं. त्यावेळेला मात्र वल्लरीला खूपच भीती वाटत असते. रमाकांत वल्लरीच्या जवळ जातो आणि वल्लरीला बोलतो, वल्लरी, आता दिवस संपलेत तुझे, आता तू बघ तुझी कशी वाट लावतात ती. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अर्णव आणि ईश्वरी वल्लरीला पोलिसांच्या ताब्यात देतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.